आपला कोणता विषय चालू आहे? आत्मानंदाची प्राप्ती. थोडा आपला झाला जरा आत्मानंद कसे, आत्मानंदाची प्राप्ती कशी होते? काल झालं की पान का होईना सांगा की त्यावेळेस गुरुजींनी सांगितलं, तू ज्या दोन गोष्टींची इच्छा घेऊन आलास, एक म्हणजे सकल दुःखाची निवृत्ती आणि आनंदाची अर्थात परमानंदाची प्राप्ती. परंतु या गोष्टींची ज्या गोष्टींची इच्छा करतो त्या गोष्टी स्वरूपानेच तुझ्या ठिकाणी आहेत, अर्थात तुझं स्वरूपच त्या गोष्टींनी विरहित अशा प्रकारचा आनंद स्वरूप. आणि ज्या ठिकाणी दुःखाचा त्रैकालिक आत्यंतिक अभाव आहे असा परमानंद स्वरूप आत्मा अर्थात तूच आहे. आणि मग असा तो जी इच्छा करतो परमानंदाची प्राप्ती आणि सकल दुःखाची निवृत्ती, ही झालेली इच्छाच मात्र काय आहे? भ्रम आहे. ही भ्रमामुळे तुझ्या ठिकाणी इच्छा होते. तुझं स्वरूप हे परमानंद स्वरूप आहे आणि आत्यंतिक दुःख हे तुझ्या ठिकाणी नाही. हे सांगितल्याच्या नंतर शिष्य अशी त्या ठिकाणी शंका घेतो, हे महाराज, हे गुरुवर्य, जरी तुम्ही म्हणत असाल आत्मा हाच जर परमानंद स्वरूप आहे, अर्थात माझंच जर परमानंद स्वरूप आहे, परंतु मी ज्या विषयांचा भोग घेतो किंवा यत्किंचितही मला जरी विषयांचा भोग झाला तर त्या ठिकाणाहून आनंद का प्राप्त व्हावा? जर आत्म्यातच आनंद आहे तर इतर विषयांमधून आनंद उत्पन्न होता कामा नाही. आणि जर होत असेल तर मला वाटतं की आत्मा हा आनंद स्वरूप नाही. अशी शंका केल्याच्या नंतर गुरुजी सांगतात, हा आत्म्याचाच आनंद आहे, परंतु त्या आत्म्याच्या आनंदाला विषयी लोक किंवा अज्ञानी लोक जाणत नाही, त्यामुळे आत्मा आनंदरूप आहे असं त्यांना वाटत नाही. ज्यावेळेस त्याच्यासाठी एक उपपत्ती अर्थात दृष्टांत दिला, पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री ज्यावेळेस स्थिर व शुद्ध पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब स्पष्ट आणि प्रकाश ज्योत्स्नामय त्या ठिकाणी दिसतं, त्याप्रमाणे स्थिर झालेली अंतकरणाची वृत्ती अर्थात बुद्धीची वृत्ती आणि त्या बुद्धीमध्ये अंतर्मुख ज्यावेळेस ती स्थिर झाल्यामुळे अंतर्मुख होते आणि अंतर्मुख झालेल्या स्थिर झालेल्या अशा बुद्धीमध्ये विषयांची प्राप्ती, स्थिर झालेली बुद्धी, अंतर्मुख झालेली वृत्ती हे युगपत घडतं आणि त्याच वेळीच आत्म्याचा असणारा आनंदाचं भान त्या स्थिर झालेल्या बुद्धीमध्ये अंतकरण वृत्तीमध्ये होतं. यालाच वृत्तीसंधी काल असंही म्हणतात. यामुळे कोणत्याही जीवाला किंवा विषयी जीवाला जेव्हा केव्हा विषयांचा संबंध येतो, प्राप्त झाल्याच्या नंतर त्या इच्छा तृप्तीने त्याचं अंतकरण स्थिर होतं, बुद्धी स्थिर होते आणि युगपत त्या ठिकाणी आत्म्याचा प्रकाश अर्थात आनंद त्या शुद्ध स्थिर झालेल्या बुद्धीमध्ये भान होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी जीवाला वाटतं की हा आनंद विषयामधून येतो. हा विषयाचा अजून आनंद कसा नाही यासाठी पुढं गुरुजींनी सांगितलं, त्या विषयापेक्षाही अधिक एखादा विषय श्रेष्ठ असा आपल्याला वाटतो. की जसं साधारण भात असेल आणि त्या भात खाताना जो आनंद काहीच नाही, साधारण भात आहे तो खाताना आनंद आहे, परंतु त्याच्याही पेक्षा एखादा मसालेदार भात आला तर त्या ठिकाणी त्याला दुसरा खाण्याची इच्छा होते. मग पूर्वीचा भात खाण्यात जो आनंद होता, जर त्या भाताचाच आनंद असेल तर तो मशाली भात पाहिल्याच्या नंतर आनंद जाता कामा नये. त्याप्रमाणे विषयांचंही तसंच आहे की विषयामध्ये सुख नाही, केवळ विषयांच्या प्राप्तीने होणारी चित्ताची किंवा बुद्धीची स्थिरता आणि त्या स्थिरतेमध्ये युगपत आत्म्याच्या आनंदाचं होणारं भान हेच विषयामधून येणाऱ्या आनंदाला आपल्याला कारण वाटतं, परंतु हा आनंद विषयाचा नसून आत्म्याचा आहे असं गुरुजींनी सांगितलं. म्हणून विषयामध्ये काय नाही, मग आनंदाचं स्वरूप कोण आहे? आत्माच आहे. आणखी पुन्हा उपपत्ती सांगितलेली आहे, ते क्रमाक्रमाने सांगणार आहे. वाचा. शिष्य, महाराज, अनुकूल असणाऱ्या स्त्री धन पुत्रादी विषयांपासून प्रत्यक्ष आनंद होत असता त्याचे ठिकाणी आनंद मुळीच नाही असे कसे समजावे? गुरुजी म्हणतात आत्माच आनंद स्वरूप आहे असं कोण म्हणतात? शिष्याचा अनुभव कसा आहे? स्त्री पुत्र धन लौकिक मान प्रतिष्ठा याच्यापासून काय दुःख होते का? अरे याच्यापासून दुःख होते का? आनंद होते का नाही? आहे का? कोणाला मान देऊ नका बरं, प्रतिक्रिया काय होते आहे का व्यवहारामध्ये?
हे जे आपण विषय गोळा करतो, का दुःख करतो का आनंद करतो? मग त्याच्यामध्ये आनंद नाही कशावरून? हा प्रश्न कोणाचा आहे? शिष्याचा आहे. जर आत्माच आनंद रूप आहे तर विषयाचा आनंद कसा? आणि विषयाचा आनंद असेल तर आत्माचा आनंद कसा? श्री गुरु, अरे एका विषयाच्या प्राप्तीने ज्यास आनंद झाला त्यास जेव्हा दुसऱ्या विषयाची इच्छा होते तेव्हा पहिल्या प्राप्त असलेल्या विषयापासून आनंद होत नाही, तो का होऊ नये? विषयाचाच आनंद आहे असं जर मानलं तर ज्यावेळेला आपल्याला दुसऱ्या विषयाची इच्छा होते तेव्हा पहिल्या विषयापासून काय होत नाही, मग आनंद. आत्माच जर आनंद स्वरूप आहे तर केव्हाही त्या विषयापासून काय झालं पाहिजे? साखर कुठेही खाल्ली तरी कशी लागते? कुठे खाल्ली म्हणजे लगवेच्या क्यूमध्ये उभा राहिला, कुठं रांग लागते घरी. आणि त्याच्यात जर कोणी प्रसाद दिला साखरेचा खाल्ला तर काय लागते? काय काय? मग पहिल्या विषयापासून आनंद होतो. मग दुसरा विषय प्राप्त झाला म्हणजे पहिल्या विषयापासून काय होत नाही. मग आनंद हे विषयाचं स्वरूप आहे तर केव्हाही त्या विषयापासून काय झाला पाहिजे? मग पहिल्या विषयापासून आनंद का होत नाही? काय उत्तर आहे? आता दुसरा विषय पाहिला म्हणजे वृत्ती चंचल होते. काय होते? वृत्ती काय करे? मग चंचल झालेल्या वृत्तीमध्ये विषय आत्म्याचं काय पडत नाही, म्हणून पहिल्या विषयापासून काय होत नाही. आता दुसऱ्या विषयापासून काय होतं? दुसरा विषय पाहिला म्हणजे वृत्ती स्थिर होते. स्थिर झालेल्या वृत्तीत आत्मानंदाचं काय पडतं, म्हणून दुसऱ्या विषयापासून काय होतं? यावरून काय सिद्धांत निघाला? विषयामध्ये काय नाही, आत्माच घेऊन स्वरूप आहे. वास्तविक झाला पाहिजे परंतु आपलं होत नाही, म्हणून विषयांचे ठिकाणी आनंद नाही असेच म्हटले पाहिजे. म्हणून विषयाच्या ठिकाणी काय नाही, आनंद नाही. आता क्रमाक्रमाने सांगायचं ते भासतो का? त्याच्याकरता हे वेदांतशास्त्राची प्रक्रिया सांगायची. मग विषयाची इच्छा होते. विषयाची काय होते? बुद्धीची स्थिरता. स्थिर झालेल्या बुद्धीमध्ये आत्मानंदाचं भान. कर्माने होते का युगपद होते? आणि आपल्याला असा ब्रह्म होते आनंद विषयापासून झाला. तो आनंद विषयापासून नसून आत्माच किंवा स्वरूप आहे. त्याच्यावर दृष्टांत सांगितला होता ना. काय दृष्टांत सांगितला होता की विचार सागरात आहे म्हणा. अरे कुत्र्याचं सांगितलं. त्या कुत्र्याला वाटते हे रक्त कुठलं आहे, हाडातलं आहे का त्याच्या दाढ्यातलं आहे. पण त्याला भ्रम झाला. काय झाला? म्हणून हाडत सोडलं तरी सुद्धा काय घेत नाही, देत नाही. पुन्हा पुन्हा येते, पुन्हा पुन्हा येते. जाऊ दे माझा. आता आम्ही वर जी आनंदाच्या अनुभवाची रीती सांगितली आहे त्या रीतीने प्रथम जेव्हा इच्छित विषय प्राप्त होतो तेव्हा क्षणभर अंतःकरणाची वृत्ती स्थिर होऊन तीत आत्मानंदाचे भान होते. हे बघ, विषयाची इच्छा होते त्यावेळेला वृत्ती चंचल होते. पुढे विषयाची काय होते? प्राप्ती. विषयाची प्राप्ती झाली म्हणजे वृत्ती काय होते? आणि स्थिर झालेल्या वृत्तीत आत्मानंदाचं काय पडते? आत्मा दुःखरूप आहे का सुखरूप आहे? मग तो आनंद कोणाचा आहे? विषयाचा आहे की आत्म्याचा आहे? आणि आपल्याला भ्रम वाटते कोणाचा आहे? विषयामध्ये आनंद नाही. पुढे आणि जेव्हा दुसऱ्या विषयाची इच्छा होते तेव्हा तीच अंतःकरणाची वृत्ती चंचल होते, म्हणून आत्मानंदाचे भानही नाहीसे होते. बघा होते दुसरा विषय प्राप्त झाला
म्हणजे वृत्ती पहिल्या विषयाची इच्छा असते ना, वृत्ती चंचल होते, काय होते, आणि दुसऱ्या विषयाची इच्छा प्राप्त झाली म्हणजे वृत्ती काय होते, स्थिर होते का नाही. आणि स्थिर चंचल वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान पडत नाही. हालत्या पाण्यामध्ये प्रतिबिंब पडते का? प्रतिबिंब केव्हा पडते? दृष्टांत आहे का? तसं चंचल वृत्तीमध्ये आत्मानंदाचं काय होत नाही. मग वृत्ती कशी असावी लागते? स्थिर झालेल्या वृत्तीत आत्मानंदाचं काय होते? आत्मा दुःखरूप आहे का आनंदरूप आहे? तो आनंद कोणाचा आहे? आत्म्याचा आहे. आणि आपण आपल्या त्याचं ज्ञान नसल्यामुळे तो आनंद विषयाचा आहे. कशाचा? असं जीवाला वाटते. मुळात आनंद आहे कोणाचा? आनंद आहे का नाही? आणि आपल्याला भ्रम होतो तो आनंद कोणाचा आहे? विषयापासून आनंद झाला का विषयाने वृत्ती स्थिर केली? फक्त काय केली? वृत्ती. आनंद कोणाचा आहे? मुळामध्ये आत्म्याचा आहे. आपल्या सिद्धी काय करून दाखवायचे? विषयात आनंद नाही, आत्माच किम स्वरूप आहे. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे विषयाचे ठिकाणीच आनंद आहे असे मानले तर अनुभव कसा विरुद्ध येतो तो पहा. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे विषयातच काय आहे? मग त्याची सिद्धी झाली पाहिजे ना. काय झाली पाहिजे? एखादा विषय घेतला, आज तो आपल्याला प्रिय वाटतो, उद्या वाटेल तसं सांगता येत नाही. अरे आपण जेवायला गेलो कुठे, मनासारखा विषय असला काही जिलबी वगैरे, पहिल्यासोबत जिलबीच्या विषयी काय वाटतं? आनंद वाटतो. आणि एकदा भूक गेली म्हणजे मग ते आनंद वाटतो का? मग तो वाढणारा म्हणतो वाढू नका आता, नाही तो बोकार येईल की काय. आता वाढणारा म्हणतोय माझा स्वभाव आहे वाढल्याशिवाय, तो पालथा पडतो. काय पडतो? तरी वाढणारा म्हणतो पालथा पड का काही पडतो, या पाठीवर वाढतो. आता हे पहा, आलं का नाही? पहिल्या विषयापासून काय होता? आता आनंद आहे. मग केव्हाही विषयाचाच आनंद आहे, तो केव्हाही आनंद काय झाला पाहिजे. आणि आता आनंद होत नाही यावरून सिद्धांत काय निघाला? विषयामध्ये काय नाही. समज की कोणाचा प्रिय पुत्र किंवा दुसरा कोणी अत्यंत प्रिय पुरुष बहुत दिवसांनी एकाएकी भेटला, तर त्यास पाहून प्रथम क्षणी जो आनंद होतो तो दुसऱ्या क्षणी नाही. दृष्टांत दिला. कोणता दृष्टांत दिला? हा विचार सगळ्यात पण सांगा की. अरे पोराचा दृष्टांत दिला ना. आता काय हो म्हणता सांगायला? काय एखाद्याचा पोरगा बरेच दिवस हरवला, धरून चाला, आणि पुढे त्याची वार्ता सांगितली, तो घरी आला तर प्रथम क्षणी काय होतो? सारखा टिकतो का? उन्हाळक्या करत असेल तर अरे नाही आलं करत आहे. मग काही नाही, नुसताच झोपा काढतो. मग त्या पोरापासून आनंद होतो. आता यावरून काय सिद्ध? केव्हाही आनंद झाला पाहिजे विषयाला. पहा, साखर केव्हाही जरी खाल्ले तरी त्याचं गोडी स्वरूप असल्यामुळे केव्हाही तरी काय लागते ती. मग विषयाला पण केव्हाही जरी आपण विषयाची प्राप्ती झाली तर तेव्हापासून काय झालं पाहिजे? पुढे आणखी जोपर्यंत तो विषय अनुकूल असतो तोपर्यंत आनंद, आणि प्रतिकूल झाला म्हणजे साखर अनुकूल असो का प्रतिकूल असो,
तरी गोड लागल्याशिवाय, मग गोडी हे साखरेचं काय, कसा आनंद आहे आत्म्याचं काय, विषयामध्ये आनंद नाही. दुसऱ्या क्षणाचा दुसऱ्या दिवशी नाही, सतत तर नाहीच नाही. वास्तविक तो आनंद सतत झाला पाहिजे. कारण आनंदोत्पत्तीस कारण असणारा प्रिय पुरुष जवळ आहेच. आमच्या रीतीने प्रथम क्षणी अंतःकरण वृत्ती स्थिर होते, म्हणून आनंद पुन्हा चंचल होते, आनंदाचा नाश संभवतो. यावरून विषयाचे ठिकाणी आनंद नाही असे म्हणणे भाग आहे. कारण प्रत्यक्ष वेळी काय होतं, आनंद होतो, सारखा टिकतो का मग? आणि पुढे एक वेळेस येते, उद्योग करत नाही तो वर्गा, धंदा करत नाही, आणि चालला आपला जेवायच्या वेळेला. पण निकवड्या पोरापासून कुठे वडिलांना आनंद होतो का? मग कोणापासून आनंद होतो? अरे पैसा करून कमा, ते इथल्या पोरापासून पोराला आनंद होत नाही. मग कमावणाऱ्या पोरापासून काय होतं? प्रारंभी आनंद होत होता, आता आनंद काय होत नाही. यावर सिद्धांत काय निघाला, विषयामध्ये काय नाही. मग विषयात जर आनंद आहे तर केव्हाही काय झाला पाहिजे, कधीही दुःख होता कामा. मग तो विषय अनुकूल असेल तर आनंद, आणि प्रतिकूल असेल तर आनंद होतो. एक मामासाहेब दृष्टांत सांगायचे. कोणीतरी पैसे मागण्याकरता आला, त्याला 200 रुपये काय केले, दिले. करार दिला, बरं का 8 दिवसानंतर 200 रुपये तुम्ही आम्ही तुम्हाला काय देऊ, परत करून देऊ. पैसे दिले, महिना झाला तरी पैसे काय होईना. पुन्हा दुसऱ्यांदा मागायला आला, मला पुन्हा आणखी मला काय पाहिजे. मग आम्ही आपला विचार केला, आलं का लक्षामध्ये, पहिलेच पैसे देईना, दुसऱ्यांना देईल का. सांगितलं की आता काही नाही. मग तो लगेच म्हणत असतो, काय करायचं म्हणायला लागले, दांडे करायचं. ज्ञानेश्वरी त्यांची जाळायचे का? पहिल्या स्वरूप दिलं तर वा म्हणलं, दांडेकर काय पाहिजे, काय ज्ञानेश्वरी चांगली नसं आहे तसं आहे. आणि आता पैसे नाही दिले तर जाळाचे का म्हणलं तसे झाले. पहिल्या स्वरूप काय होते, अनुकूल. आता प्रतिकूलामध्ये दुःख असते, अनुकूलामध्ये सुख असते. अनुकूल वेदनीयम सुखम नाही एकाची व्याख्या, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. विषय जोपर्यंत अनुकूल आहे, आपण जेवायला बसलो, जोपर्यंत जिलबी अनुकूल आहे तोपर्यंत आनंद, आणि प्रतिकूल झाली म्हणजे असं आहे. यावरून काय सिद्धांत निघाला, विषयामध्ये काही नाही. विषय प्राप्त असेल तर आनंद, आणि विषय प्राप्त नसेल तर आनंद नाही असे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मानिले तर योग्यांना समाधीमध्ये किंवा सर्वांना झोपेमध्ये कोणताही विषय प्राप्त नसता जो आनंदाचा अनुभव येतो तो कसा यावा. झोपेमध्ये विषय आहे का, पण आनंद आहे का नाही. 15 मिनिटाकरता झोपण्याकरता जातो, सोमवारी झोपतो, बुधवारी उठतो. मग दुःख आहे म्हणून इतक्या वेळ झोपला होता का, आनंद आहे म्हणून. मग तिथे काय जिलबी आहे का झोपेत. मग आनंद कोणाचा, आत्म्याचा. आत्माच किंवा स्वरूप आहे. पुढे समाधी अवस्था असते, पण आहे त्या समाधी अवस्थेमध्ये आला का विषय नाही, काय नाही, पण काय आहे तो आनंद कोणाचा, आत्मा. समाधीत किंवा झोपेत शब्दस्पर्शादी अनुकूल विषय तर मुळीच नाहीत. विषय नसूनही आनंदाचा अनुभव येतो. यावरून सर्व अवस्थेत आत्मानंदाचेच जीवांना भान होते, म्हणून विषयामध्ये आनंद मुळीच नाही असे म्हणणे प्राप्त आहे. म्हणून विषयामध्ये काय नाही, कारण विषयामध्ये आनंद आहे असं आपण जर मानलं
तर झोप आणि समाधी तिथं आनंद आहे पण काय नाही. आता विषयाचा आहे म्हणा तर तिथं काय नाही. आणि आनंद तर मग आनंद कोणाचा? मग आत्मा आहे की झोपेमध्ये? समाधीमध्ये सुद्धा कोण आहे? आत्मा नाही अशी कुठे जागा आहे का? आकाश नाही अशी कुठे जागा आहे का? मग तो आत्मा व्यापक आहे की? म्हणजे अर्थी समाधीमध्ये झोपेमध्ये आनंदाची प्रतीती येते. त्या अर्थी विषय नसतानाही आनंदाची प्रतीती येते. तो आनंद कोणाचा आहे? आत्म्याचा. उदाहरणार्थ वाचा. आणि याच करिता आत्मानंदास घेऊनच सर्व जीव मात्र आनंदी होतात. मग सगळे जीव जे होत असतात आनंदित कोणाच्या आनंदाने? आत्मा जर आनंद रूप नसतं तर आपल्याला सुखाची प्राप्ती झाली. साखर जर गोड नसती तर पदार्थ आवडला. मग साखरेत गोडी कोणाची आहे? मिठाची गोडी आहे का? मग कशाची आहे? त्याचं काय आहे का नाही? हे कोणीतरी आपला ग्रस्त कुठे हॉटेलमध्ये लॉजमध्ये गेला. आम्हाला प्लेट मागितली पण ती गोड नाही. आपली खारा म्हणतात त्याला. काय चिवडा म्हणा असं तसं प्लेट मागितली. पुढे आपली प्लेट दिली. खायला काय केली? त्याच्यात त्याला गोड वाटायला लागलं. काय वाटायला लागलं? त्याने विचार केला म्हणलं आपण तर गोड काही मागितलं नाही. आपण तर तिखटच मागितलं. मग गोडी आली. नाही तर म्हणलं आपल्याला बिल द्यावं लागेल. प्रत्येक पदार्थाचं काय द्यावं लागतं. मग चौकशीला सुरुवात केली. म्हणलं महाराज आम्ही तर आणखी गोडीची प्लेट काही मागितली नाही. ही गोडी कशी काय आली? चौकशीला सुरुवात. मग ज्याने ते दिलं होतं ना मग त्याला विचारलं कशी काय गोडी आली? मग त्याने सांगितलं ते जे भांडं असते की नाही त्या भांड्यामध्ये पूर्वी एका माणसाने श्रीखंड खाल्लेला होता. श्रीमंताच्या खाना म्हणजे तर काय गरिबाचा खाना आहे का? अर्ध खातं आणि अर्ध. आणि त्या बाईने याला आणखी ती प्लेट देण्याकरता ते जे भांडं होतं ना त्या घाईमध्ये तिने झुटलंच नाही. आणि ते अर्ध श्रीखंड कुठं होतं? भांड्यात. त्याच्यातच चिवडा टाकला खायला. अन्ना त्याला दिली. माता ही बा ती गोडी जी आहे ती कोणाची आहे? आहे का रे? कारण बा चिवड्यात कुठं गोडी आहे का? मग कोणाची आहे? तसं विषयात गोडी आहे का? मग कोण आनंद रूप आहे? मग काय करायला पाहिजे? असे वेदात सांगितले आहे. आता आणखी काही शंका असेल तर ती विचार. बरं आहे, चांगली गोष्ट आहे. विचारलं पाहिजे. स्थितप्रज्ञासारखं बसून ऐकायचं असते का? मग प्रश्न आणि उत्तर याची चर्चा झाली पाहिजे. पण आणखी ते गुरुजीला विचारत होतो. गुरुजी म्हणतात आणखी काही शंका असेल तर आम्हाला काय कर असं. परिच्छेद क्रमांक 5. ज्ञात्याच्या विषय भोगाविषयी शंका व समाधान. शिष्य: महाराज, आत्मा परमानंद रूप आहे असे त्यास ज्ञान नाही. अशा आत्मविषयी आत्मविमुख पुरुषास अनुकूल विषयाची इच्छा आणि त्या विषय प्राप्तीपासून आनंद होतो असे सांगितले. पण आत्मा परमानंद रूप आहे असे ज्यास ज्ञान आहे म्हणजे जो ब्रह्मज्ञानी आहे त्यास विषयाची इच्छा होते किंवा नाही. कोणता परिच्छेद आहे? पुन्हा मला सांगितलं आपल्याला आत्मा आनंद रूप आहे याचं काय नाही.
म्हणणं आपल्याला आनंद करता कोणाची इच्छा होते आहे का नाही? ते बघितलेलं आहे, विषयाची इच्छा होती आणि त्या विषयापासून आपल्याला काय होतं? आनंद होतो असं तुम्ही सांगितलं. आणि आता सांगतात आत्माच किम स्वरूप आहे का रे? मग आता आत्मा आनंद रूप कसा? जर विषयापासून ज्ञान होते तर आत्मा आनंद रूप कसा? पुढे पण आत्मा परमानंद रूप आहे असे ज्यास ज्ञान आहे, म्हणजे जो ब्रह्मज्ञानी आहे त्यास विषयाची इच्छा होते किंवा नाही. हे बघा, मला हे बरोबर, ज्याला ज्ञान नाही त्याला विषयापासून काय होते असं वाटते. विषयापासून आनंद होत नाही, काय होत नाही. पण अज्ञानी माणसाला काय वाटते? आता ज्ञानी पुरुषाची गोष्ट कोणाची? ज्याला आत्माच आनंद रूप आहे असं काय आहे? मग त्याला विषयापासून आनंद होतो किंवा नाही? कोणाला? ब्रह्मवेत्याला. त्याला माहिती आहे आनंद कोणाचा आहे? आत्म्याचाच आहे. अज्ञानी माणसाची गोष्ट वेगळी आहे, त्याला माहितीच नाही. त्याला वाटतं विषयापासून काय होतं. अज्ञानी पुरुषाला माहिती आहे ना आत्मा किती स्वरूप आहे. जो आनंद होतो तो कोणाचा होतो? मग ज्ञात्या पुरुषाला सुद्धा आनंद होतो किंवा तसेच विषय प्राप्ती झाली असता त्यास आनंद होतो की नाही हे कृपा करून सांगा. हे बघा, कोणाला? अज्ञानी आणि अज्ञानी याच्यात काय फरक आहे? अरे ज्ञानी आणि अज्ञानी याच्यात काय फरक? अज्ञानी माणसाला आपला आत्मा आनंद रूप आहे याचं काय नाही, ज्ञान नाही. अज्ञानी पुरुषाला काय आत्मा आनंद रूप आहे असं ज्ञान. साधे सांगता येणार. ज्ञानी आणि अज्ञानी फरक अरे काय त्याचं काय वेदांत फरक दिला आहे का? एकाला ज्ञान आणि एकाला काय नाही. मग एकाला अज्ञान आहे मग त्याला असं वाटतं विषयात काय आहे. कोणाला? अज्ञानी पुरुषाला आत्म्याचा काय आहे. त्याला या विषयापासून आनंद होतो की नाही? कोणाला? अज्ञानी पुरुषाला विषयापासून काय होतं? ज्ञानी पुरुषालाही. दोन फरक काय? अज्ञानी पुरुषाला वाटते हा आनंद कोणाचा आहे? अज्ञानी पुरुषाला. दोघांमध्ये काय? ही शंका आहे का? शंका येण्याचे कारण एवढेच की ज्ञानी पुरुषास सुद्धा अज्ञानी आत्मविमुख पुरुषाप्रमाणेच व्यावहारिक विषयाची इच्छा व विषय प्राप्तीपासून आनंद झाल्याचे दिसते. हे पहा, ज्ञानी पुरुषाला सुद्धा काय विषयाची काय होते? त्या विषयापासून त्याला काय होतं? होतं कोणाला? मग त्याला सुद्धा विषयापासून काय होतं? दोमध्ये फरक कोणता आहे? मग हाच फरक आहे. तो जो आनंद होतो तो आनंद विषयापासून नसून कोणाचा आहे? आणि अज्ञानी पुरुषाला वाटते आनंद ब्रह्माचा माहितीच नाही त्याला काय नाही. मग तो काय म्हणतो आनंद कोणाचा आहे? पुढे श्री गुरु, तू म्हणतोस त्याप्रमाणे ज्ञात्यासही अज्ञानी जीवांप्रमाणे विषयाची इच्छा आणि विषय प्राप्तीपासून आनंद होतो. कोणाला? त्यालाही सुद्धा विषयाची काय होते? त्याला विषयापासून काय होतं? काय करा जोग महाराज होते. एकाने प्रश्न करत होता, म्हणले महाराज तुम्ही दोन्ही खडी साखर खाता. आता जोग महाराज म्हणायला लागले, म्हणले तू सांग काय खाऊ? आंबोन खाऊ का? म्हणलं मी काय मसूर लावू का? मग तेही सुद्धा काय करत होते? अरे पक्वान्न खात होते का नाही? आपल्याला जसं पक्वान्नापासून आनंद होतो ज्ञात्या पुरुषाला काय होतं? आपल्याला जशी इच्छा आहे त्याशी त्याने सुद्धा काय निवृत्तीनाथ महाराजांना मांडे खाण्याची काय झाली? ते मच्छिंद्रनाथ होते ना, त्यांना सुद्धा वडे खाण्याची काय
ते नामदास स्वामी त्यांना खीर खाण्याची काय झाली, मग ते अज्ञानी होते का ज्ञानी होते, पण इच्छा झाली का नाही. मग ज्ञानी पुरुषांना खीर खाल्ली म्हणजे ती काय कडू लागते का, हा मग कशी लागते. अरे आपल्याप्रमाणे कोणाप्रमाणे, दोघांमध्ये फरक. हे खरे आहे, पण आत्मविमुखपणा अज्ञानाचाच असतो असे नाही. त्याच्यामध्ये ज्ञात्या पुरुषाला माहिती आहे आनंद विश्वाचा नसून कोणाचा आहे, आत्म्याचा आहे. आणि अज्ञानी पुरुषाला भ्रम झालेला असतो, कारण आत्मा माहितीच नाही, काय नाही, म्हणून आनंद कोणाचा आहे. म्हणून अज्ञानी पुरुषाला आनंद तो म्हणतो विषयातच आनंद आहे, अज्ञानी पुरुष म्हणतो विषयामध्ये आनंद. ज्ञात्याचाही दिसतो फरक एवढाच की अज्ञानाच्या आत्मविमुखपणा सदोदित असतो आणि ज्ञात्याचा फक्त व्यवहारकाली असतो. आता ज्ञाता आणि अज्ञानी पुरुष बरं का, दोमध्ये ज्ञाताचा जो आत्मविमुखपणा असतो तो काय असतो, नेहमीच असतो, एखाद्या वेळेला असतो. काय असतो म्हणजे ज्ञात्या पुरुषाला आत्म्याचं काय आहे, अज्ञानी पुरुषाला त्याला काय माहिती आहे आत्मा कोणता आहे. देहालाच आत्मा म्हणतात ते, कोणाला आहे का. येडीबाई असली ती भावाला म्हणते, तसा अज्ञानी जीवाला आत्म्याचं काय नाही. आत्माचा आनंद अगोदर ज्ञान असावं लागतं ना. ज्ञात्या पुरुषाला आत्म्याचं आहे म्हणून त्याला निश्चित माहिती आहे आनंद कोणाचा आहे, आणि अज्ञानी पुरुषाला काही नाही. पुढे पण त्याबरोबर हेही लक्षात ठेव की ज्या काली ज्ञात्यास विषयानंद होतो त्या काली सुद्धा विषयापासून होणारा आनंद विषयाचा नाही, तो आत्मानंदच आहे. कोणाचं मत आहे, ज्या ज्या वेळेला त्यांना आनंद होतो कशापासून, तो आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे. ज्या ज्या वेळेला आणखी आपण जेवण करतो, काय श्रीखंड म्हणा, पुरणाची पोळी म्हणा, काय गुलाबजाम म्हणा, हे सगळं त्याचे गोड लागते, तेव्हा ती गोडी कोणाची आहे. पदार्थ कोणताही असो पण गोडी कोणाची आहे, विषय कोणताही असो पण आनंद होतो, आनंद कोणाचा आहे. तेव्हा सिद्धांत काय निघाला, विषयामध्ये आनंद. असा ज्याचा आत्मानंदाविषयी निस्संदेह बोध असतो, ज्याप्रमाणे एखाद्या नाटकात एका राजाच्या 2 वेशधारी स्त्रिया आहेत, त्यातील एकीस हा राजा व मी त्याची स्त्री व हे राज ऐश्वर्य सत्य आहे असा भ्रम झाला. तेव्हा त्याचा निश्चय असतो ज्ञात्या पुरुषाचा आत्माच घेऊन स्वरूप आहे. एक दृष्टांत देऊन सांगितलं. पूर्वीच्या काळामध्ये नाटकं व्हायचे, आपल्या नाटकामध्ये मग राजा आणि पुढे त्याची राणी. मग पूर्वीच्या काळामध्ये आता एक पत्नी व्रताचा कायदा आहे, नाही करत नाही, फक्त तो हिंदू लोकांकरताच आहे. उद्या हिंदूची संख्या कमी होईल आणि भलत्याच माणसाची संख्या काय होईल. जाऊ दे, आपला काही राजकारणाचा विषय नाही. मग त्याला 2 राण्या होत्या. मग आता ते काय ना, एकीला काय वाटायचं, ह्या जो आनंद आहे हा राणीपणाचाच आनंद आहे, आणि दुसरी जी होती ती पण अनुकूल वागायची. काय वागायची, तिला माहिती होतं हा आनंद मी अनुकूल वागते म्हणून आहे, आणि दुसरीला तिचं काय नव्हतं, ज्ञान नव्हतं. एकीला काय होतं, बरं काय, माझा जो आनंद आहे तो राणीपणाचा आहे, कोणापणाचा आहे. मी जर राणी नसते राजाची तर माझा आनंद झाला नसता. असं एकीला ज्ञान आहे आणि एकीला काही नाही, ते दृष्टांत आहे. दुसऱ्या वेशधारीस हा राजा मी त्याची स्त्री व
हे राज ऐश्वर्य हे सर्व मिथ्या असून मी पुरुष आहे असा निश्चय आहे. पूर्वीच्या काळात होतं. नाटकातलं उदाहरण आहे. कुठलं आहे? मग तिथे स्त्री पार्ट कोण करत असे? आता कोण करते? अरे स्त्री पार्ट कोण करते आता? पुरुष करते. आता स्त्रिया काय करते? कोणतं पार्ट करते? आताचा काळ आहे. काल आहे तसं. मग तिला पूर्ण माहिती आहे हा आनंद अभिनयाचा आहे. कशाचा? आता एकीला त्याचं काय नाही आणि एकीला त्याचं काय आहे. पण जोपर्यंत तो नाटक व्यवहार चालू आहे तोपर्यंत दोन्ही राजस्त्रियास राज ऐश्वर्य भोगाची इच्छा व भोगापासून होणारा आनंद समानच दिसणार. दोन्ही स्त्री आहे त्यांना होणारा जो आनंद आहे दोघीला काय होतो. पण एकीला ज्ञान आहे आणि एकीला काय आहे. एकीला माहिती आहे हा आनंद आहे मी त्याची राणी आहे म्हणून आणि पुन्हा अभिनय करतो म्हणून. हा जो आनंद आहे तो कोणाचा आहे? माझ्या अभिनयाचा आहे. हे सिनेमामधले ॲक्टर लोक आहे ना, एका ॲक्टरचा ठराव झालेला असतो. एखाद्या ॲक्टरला जर बोलवायचं असलं तर तो त्या सिनेमामध्ये जर काही काम करत असेल त्याचा 5 लाख रुपये किती, 1 तास काम करेल तर किती रुपये घेतो ते ठरलेलं असते बघा. मग आपल्या तर ॲक्टरमध्ये काय फरक आहे? त्याच्या ठिकाणी त्याच्याकडे अभिनय आहे काय म्हणून आणि अभिनयावरती एवढा काय मिळतो? पैसा मिळतो. तो अभिनय नाही त्याने कुठून मिळवला कोणाच पाहिजे कोणत्या जन्मामध्ये जाऊ दे दृष्टांत पुढे. फरक इतकाच की भ्रम असलेल्या वेशधारीस हा राजभोगाचाच आनंद आहे असे वाटणार. बाजूला भ्रम झालेला आहे तिला माहिती आहे हा आनंद कोणाचा आहे. आणि खरेदी बाई मुळात होते काय तिला माहिती आहे हा आनंद आपल्या अभिनयाचा आहे. कोणाचा आहे? ज्ञात्या पुरुषाला आनंद तो हा आत्म्याचाच आनंद आहे आणि अज्ञानी पुरुषाला भ्रम झालेला आहे. तो आनंद आत्म्याचा नसून कोणाचा आहे? आत्म्याचा नसून कोणाचा आहे? असं ज्ञान कोणाला आहे? ज्ञात्या पुरुषाला. आणि अज्ञानी पुरुषाला कोणतं ज्ञान आहे? विषयाचा आनंद नाही चालला आहे पुढे. व भ्रमरहित वेशधारी हाही राजभोगाचाच आनंद भोगीत आहे असे आपणास जरी दिसले तरी त्या भ्रमरहित वेशधारीचा निश्चय हा आनंद राजभोगाचा नाही माझ्या नटवेशकृतीचाच आहे असा असतो. असं माणूस आता अलीकडे पूर्वीच्या काळामध्ये स्त्री पार्ट माणूस करत होता. पुढे आता बदललेला काळ आहे. आता स्त्री पार्ट माणूस करतो का बायाच करते? त्याने बायाने थोडा आता पुढे पाऊल टाकलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये माणूस स्त्री पार्ट करत असे. काय करत असे? स्त्री पार्ट. आता म्हणायला लागले म्हणले आम्ही थोडी क्रांती करतो. कोणती क्रांती करतो? म्हणलं आम्ही पुरुष पार्ट करतो. आता पुरुष पार्ट करायचं म्हटल्यानंतर पुरुषाला काय पाहिजे? मिशा पाहिजे. पुरुषाला काय पाहिजे? आणि तुम्हाला काय आहे का? म्हणलं कुणाच्या आहे म्हणलं जाऊ द्या दृष्टांत विनोद द्या सोडून. तर एकाच्या करता एकीला ज्ञान आहे आणि एकीला काय आहे? तसं ज्ञात्या पुरुषाला काय आहे? ज्ञान आहे. आणि नाताखेरीज करून बाकीच्या लोकांना काय आहे? बाकीच्या लोकांना वाटते हा आनंद कोणातला आहे? विषय. आणि ज्ञात्या पुरुषाला माहिती आहे आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे. व पाहणारे ज्ञातेही तसेच समजतात. त्याचप्रमाणे प्रारब्ध बलाने भोगाची इच्छा व आनंद
अज्ञानाप्रमाणेच ज्ञात्याला होतासा दिसतो, पण हा आनंद विषयाचा नसून आत्म्याचाच आहे असा त्याचा निश्चय असतो. दोघांमध्ये फरक काय आहे? विषयापासून आनंद अज्ञानाला येतो आणि विषयापासून आनंद, मग दोघांमध्ये फरक काय आहे? दोघांमध्ये फरक काय आहे? अज्ञानी पुरुषाला वाटते आनंद विषयाचाच आहे, अज्ञानी पुरुषाला वाटते आनंद कोणाचा आहे? असं आहे. एखादा पदार्थ म्हणा, ज्ञानी जेवायला बसला, अज्ञानी जेवायला बसला, त्याचं ज्ञानी पुरुषाला ज्ञान आहे ही गोडी शिऱ्याची नाही, कशाची नाही. शिरा म्हणा, श्रीखंड म्हणा, त्याची गोडी नाही. मग कोणाची आहे? साखर. हे ज्ञान कोणाला आहे? तर तयार करणार. आणि अज्ञानी पुरुष काय म्हणतो? हे शिराचं गोड आहे. कोण गोड? अरे कणिक कुठं गोड असते? गोडी कोणाची आहे? आपण सरबत पितो, मग सरबत पित असताना एका उन्हाळ्याच्या दिवशी त्याच्यात लिंबू टाकल्या जाते. काय टाकल्या जाते? लिंबू टाकल्या जाते का रस टाकल्या जाते? रस टाकल्या जाते. आंबट असते, काय असतं आंबट असते. पण सरबत कसं वाटते? मग ती गोडी लिंबाच्या रसाची आहे का साखरेची? दोनही गोडी गोडी किती लाख सांगितलं आपण तरी नाही, ती गोडी कोणाची आहे? लिंबा नाही, साखरेचीच आहे. तर ज्ञानाचा अनुभव असतो. आनंद जो आहे तो कोणाचा आहे? सिद्धांत काय निघाला? विषय आनंद रूप. पण हा आनंद विषयाचा नसून आत्म्याचाच आहे असा त्याचा निश्चय असतो. म्हणूनच ज्ञात्याला विषय भोगकाली समाधी असते असे वेदात सांगितले आहे. मग त्याला माहिती असते आनंद कोणाचा आहे, बरं का? म्हणून आत्माच किम स्वरूप आहे आनंद. विषय भोगकाली समाधी असते म्हणजे यथार्थ ज्ञान असते. कोणतं ज्ञान? आपल्या ठिकाणी ज्ञान आहे पण ब्रह्मज्ञान आहे. कोणतं ते? आमचं ज्ञान आणि निवृत्त होते. ब्रह्मा कशाने जात असतो? आहे का? एकदा दोरीचं ज्ञान झालं म्हणजे सर्पाची काय झाली? आहे का? तसं ज्ञान आणि जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत विषयात आनंद आहे असं काय होतं? आणि एकदा कळायला लागल्यानंतर तो आनंद विषयाचा नसून ते द्रोणाचार्याच्या पोराची गोष्ट सांगतात. अश्वत्थाम्याची अत्यंत गरिबी होती आणि त्यांचे शिष्य सगळेच राजपुत्र होते. पांडव, कौरव सगळे. मग त्यांच्याकडे एकदा दूध पिण्याचा संबंध आला. कशाचा? मग दूध पिण्याचा संबंध आला. ते राजपुत्र. मग त्यांच्या घरचं दूध म्हणजे काय? पाणी टाकून का? मग ते गोटून त्याच्यामध्ये पुन्हा दुसरा काही मसाला टाकला होता. मसाला म्हणजे काय? शेंगदाण्याचं कूट का? काजू बदाम, केशर, कस्तुरी वगैरे. आणि तो दूध पित. मग त्याने विचारलं, म्हटलं का हे काय आहे? म्हटलं हे दूध आहे की? म्हटलं दूध नाही आहे. कारण तो त्याची आई असायची ना, घरी दूध पित होता. ते दूध वेगळं नव्हतं, हे दूध. तर म्हटलं हे दूध नाही. अरे म्हटलं हे दूधच आहे की? पण त्याला कळून चुकलं हेच खरं काय आहे. मग घरी गेला, त्याच्या आईने आपलं दूध दिलं. ते दूध कोणचं? पीठ कालवून पाडलं, पाणी दिलं. म्हटलं घे बाळा दूध. तर म्हटलं हे दूध नाही. म्हटलं कशावर? त्याला तर कळून चुकलं. खरं दूध काय होतं माहिती होतं. जरी आई सांगत असली तरी तो म्हणतो हे काय नाही. दूध कोणतं आहे? आता त्याला काय झालेलं आहे? आतापर्यंत काय नव्हतं. तसं ज्ञात्या पुरुषाला काय? निश्चित माहिती आहे आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे?
आणि तुम्हाला आम्हाला ज्ञान नसल्यामुळे हा आनंद कोणाचा आहे, म्हणून यावरून सिद्धी कशाची झाली. या विषयाचा विचार विस्तारपूर्वक पुढे 6व्या तरंगात आम्ही करणार आहोत. त्यावेळी जास्त खुलासा होईल. कोणत्या तरंगात सांगू? आताच म्हणा हे भार चालला, डोक्यावर चालला. मग आता ज्यावेळेला 6वा तरंग येईल त्यावेळेला आधी काय करू. मग आता इथंच थांबू घे. पण ज्ञानी असो की अज्ञानी असो, त्याच विषयापासून होणारा आनंद खुद्द विषयांचा नसून तो आत्मानंदच असतो हे निश्चित आहे. माझा 2 प्रकार के ज्ञानी आणि ज्ञानीपुरुषाला आनंद कोणाचा आहे माहिती असते. ज्ञानीपुरुषाला तो आनंद कोणाचा आहे माहिती असते. आणि अज्ञानी पुरुषाला सिद्धांत काय निघाला, खरं मत कोणाचं आहे. अरे खरं मत कोणाचं आहे. अज्ञानी माणसाचं खरं मत आहे का. जाऊ दे. पण तो बराच सांगतात सुख नाही कोठे माया घरी. अधिक विचार आहे त्याचा विचार कधी करू.